आज आपल्याकडे असा पाटील येतोय ज्याच्या तालावरती अख्खी इंडस्ट्री नाचते. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचा चहिता लावणी किंग मराठमोळा नृत्य दिग्दर्शक म्हणजेच आशिष पाटील. तर मला लक्षात आलं की तू आता नुकतंच वेबसिरीज केलीस हिरामंडी. येस. तर तू मराठीतही काम केलेस, हिंदीत काम केलेस. तर मराठी आणि हिंदीत काम करताना तुला काही फरक जाणवला का? हो, तराजू तेवढा फरक आहे. बापरे. फरक म्हणजे तसा नाही मी म्हणणार. म्हणजे ऑफकोर्स मी मराठी मी महाराष्ट्राचाच आहे, मी महाराष्ट्रात पडा की, पण मला वाटतं ना एक कलाकार म्हणून किंवा एक इंडिव्हिज्युअल म्हणून, म्हणजे मी कलाकारचा वेगळाच मुद्दा आहे. तू एक इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे संजना इज अन इंडिव्हिज्युअल, somebody there behind the camera is an individual. What we expect right now in the situation is a small amount of respect येस. to your म्हणजे तुझं जे डेझिग्नेशन आहे, तू ज्या पदावर आता आहे, सो ते कुठेतरी ना मला अजून पण मराठीमध्ये थोडं कमी वाटतं. की आज बघ ना, चित्रपट वाचतात गाण्यांमुळे, गाण्याला अवॉर्ड्स मिळतात आहे, सिंगर्सला अवॉर्ड मिळतात आहे. मागच्या वर्षीपासून बऱ्याच अवॉर्ड्सनी कोरिओग्राफी कॅटेगरीज काढली. येस येस. मागच्या वर्षी मला ते इतकं असं जाणवलं की आम्ही त्या कोरिओग्राफी करतोय त्या अवॉर्ड फंक्शनची. म्हणजे मी कोरिओग्राफ करतो बरेच अवॉर्ड फंक्शन्स, मी त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये कोरिओग्राफर आहे, डान्स करतोय, पण मूवीच्या कोरिओग्राफीसाठी कोरिओग्राफी नॉमिनेशनच नाही आहे. अगदी मोजके जे मोठे अवॉर्ड्स आहे त्याच्यामध्ये आहे, पण जे रेग्युलर अवॉर्ड्स आहे त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे 60-70 कॅटेगरीज आहे, पण कोरिओग्राफी कॅटेगरी नाही आहे. आणि तो मान अजून पण कुठेतरी प्रत्येक कार्यक्रमात ज्या ज्या लोकांना बोलवलं जातं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोकं बोलवलं जातात, पण कोरिओग्राफरला कधीच ऑफिशियल आमंत्रण तेवढं येत नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी उत्तम केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते यायला जातं. म्हणजे जसं मी तुला एक्झाम्पल सांगतो, मी आधी मराठी पहिल्यापासून करतोय, मी मराठीमध्ये किती वर्षापासून आहे, पण जसं मी हिंदी रियालिटी शो करायला लागलो किंवा मी हिंदीत काम करायला लागलो, तर अचानक मला इन्व्हिटेशन्स यायला लागले किंवा या बदलला बघण्याचा कळलं का? कारण की म्हणजेच मी तुमचाच होतो ना, पण फक्त तुम्हाला हे वाटलं की मी काहीतरी हे मोठं करून आलं त्याच्यामुळे, पण आला की मी इथूनच आहे. सो त्याच्यामुळे ती रिस्पेक्ट मला त्यांनी दिली, फक्त की त्यांनी माझ्या कलेला रिस्पेक्ट दिली. म्हणजे एक्झाम्पल तुला सांगतो, संजय लीला बन्साली सरांचा किस्सा सांगतो तुला. हिरामंडी प्रोजेक्टमध्ये मला एक फोन आलेला, त्यांनी मला फोन केला, मी गेलो आणि मी त्या माणसाबद्दल जेवढं ऐकलं होतं की तो माणूस पहिल्यांदा तुम्हाला असिस्टिंग म्हणून ठेवतो किंवा त्यांच्याकडे जे कॅमेरामॅनचे सगळे एडीज असतात, नंतर ते डिरेक्टर बनतात, किंवा आपले मराठीचे जी शान आहे लिमये सर, ते तिथे नेहमी असतात ॲज अ DOP. ही इज ऑलवेज देअर. ते होते त्या प्रोजेक्टला. सो मला म्हणायचं आहे की त्या माणसानी मला जेव्हा बोलवलं ते म्हणाले की असे तुझे गाणं करणं आहे. मी खूप कन्फ्यूज झालो होतो की गाणं करणं आहे म्हणजे काय, असिस्ट करायचं आहे का? मला माहित होतं की असिस्ट नाही, अरे देखो इंडिव्हिज्युअल गाणं करणं आहे. सो माझं डोळे इथपर्यंत भरले होते, कारण मला असं वाटलेलं की यार एकतर मी म्हणजे ज्या माणसाबरोबर मला खरंच डेब्यू करायचा होता, कारण की तो माणूस ते करतो जे माझी स्टाईल आहे, त्याचे चित्रपट सगळे माझी स्टाईल आहे. सो मॅनिफेस्टेशन होतं की ह्या माणसावर एकदा तरी काम करायचं, आणि ते घडलं यार. आणि जेव्हा मी सेटवरती असायचो ना, तुला खरं सांगू, 100 लोक असायचे, पण ते मला पाटील शिवाय हाक नाही मारायचे, आणि ते माझ्याशी मराठीतच बोलत होते. म्हणजे त्यांना एक विशिष्ट प्रेम आहे मराठी कलाकारांबद्दल. आय डोंट नो वाय. म्हणजे अरे पाटील इकडे, हे बघ कसं वाटतंय तुला, काय वाटतंय, ठीक आहे, मग तू जेवलास का, म्हणजे असं मध्येच काय, कोण आहे तो माणूस, तुला काय गरज आहे हे विचारायची. तिथे 10 एडीचे ते मला विचारू शकतात की अरे आशिष सर आपको लंच ब्रेक को जाना आहे, असं तसं ना. बरं, ते एक वेगळा मुद्दा. प्रेमियर नाईट खूप मोठी होती, पूर्ण अख्ख्या सोशल मीडियावरती होतं. रेखा जी आल्या होत्या, आलिया भट आली, बरेच कलाकार सिनेचे. सो तो भरला होता अख्खा PVR आपला इन्फिनिटीचा. आणि आम्ही कुठेतरी एका कोपऱ्यात होतो, आम्ही पण सगळे इन्व्हायटेड होतो. आणि ते आले, त्यांची लास्ट एंट्री झाली, बिकॉज ही वॉज द शोमॅन, सो ही केम. आणि सगळ्यांची गप्पा होत होता, आणि अचानक त्यांचं लक्ष गेलं माझ्याकडे. मग त्यांनी मला तिथून आवाज दिला की अरे पाटील इकडे, फोटो नाही काढायचा तुला. म्हणजे माझ्यामध्ये अशी रेखा, आलिया, रणबीर असे सगळे उभे आहेत, पण त्यांनी तिथं. सो मला हे म्हणायचं की वॉज इट रिक्वायर्ड, बट दॅट हंबलनेस. सो मला वाटतं ती जी त्यांनी छोटी अमाऊंट ऑफ ती म्हणजे ती खरंच ती माझ्यासाठी रिस्पेक्टफुलच होतं. म्हणजे आय फील की दॅट इज वॉट ॲज अन आर्टिस्ट आय ऑलवेज फील की रिस्पेक्ट. पैसे आज आपण कमवू, उद्या कमवू, तो वेगळा मुद्दा आहे, पण द रिस्पेक्ट ज्याच्यासाठी आपण हे काम करतो. आज आपण म्हणजे तुला जर वाटतं की तुला एखाद्या नावाने बोलवावं कोणीतरी की येस शी इज अ व्हेरी गुड अँकर, सो यू फील इट गुड वेन यू समबडी से की अरे काय छान अँकर केला तो शो,
किंवा आपण आता जर इथे बसलो आपण कुकला बोललो की अरे हे खूप छान काय, हो. काय छान मासा आहे हा आपण, सो ही विल फील गुड. सो मला वाटतं प्रत्येक माणूस नावासाठी काम करतो की त्याचं नाव व्हावं म्हणून. सो मला वाटतं ते थोडंसं आय फील अजून पण मला ते आहे खंत थोडीशी. पण या आय लव्ह एव्हरीबडी असं काही नाही आहे, पण थोडा इज्जत, थोडासा ज्यादा नाही मांग रहा बाकी काय नाही. आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे म्हटल्यावरती द बिग फिश मध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि तू बघू शकतोस समोर मँगो मस्तानी आहे मस्तपैकी कमाल टेम्पटिंग, तर त्याचाही तू आस्वाद घ्यावास. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या कमाल सेगमेंटकडे. पहिल्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. ओके. तर मला वाटतं तुला अंदाज आलाच असेल सेगमेंट मध्ये काय आहे. आशिष, मी पटकन एक्सप्लेन करते तुला हा सेगमेंट. आता इतके वर्ष तू ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोयस, विविध लोकांबरोबर काम केलंयस, वेगवेगळे अनुभव घेतलेस, तर अशी कोणती एखादी मोमेंट आहे का की आता नाही, आता 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 संपलं सगळं, आता नाही काही होऊ शकत, अशी एखादी मोमेंट आली आणि त्यातनं तू तरलायस आणि झुकेगा नहीं साला करके दिखाऊंगा? नाही, मला एकंदरीत आयुष्यात प्रोफेशनली तर नाही, पर्सनली या ऑफकोर्स असे खूप उतारचढाव होत असतात लाईफमध्ये, कारण की यु नो हाऊ द लाईफ प्लेज इन अ डिफरंट वे. सो मला वाटतं की एकदा मला असं वाटलेलं की जे जसं मी म्हटलं मगाशी की रिस्पेक्टची जी गोष्ट होती की काहीतरी वेगळं केलं पाहिजे का अजून लाईफमध्ये, यु नो इफ यू आर नॉट हॅपी विथ वॉट यू आर डुईंग. पण मग तेव्हा असं वाटलं की नाही, ही एक अशी गोष्ट आहे जी मला खूप आनंद देते आणि ही अशी गोष्ट आहे जी मला परमात्मापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे, माझं नृत्य आणि माझी कला. सो मी ही नाही सोडू शकत. सो त्याच्यामुळे असं एकदा एक क्षणाला वाटलेलं मला, एकदा रात्री मला झोप येत नव्हती 2-3 दिवस की यु नो हाऊ इट विल हॅपन, सर्वायवल, यु नो बिकॉज फायनान्शियली सर्वायवल आपल्याला ते बघायचं सगळं. सो तेव्हा असं वाटलेलं, पण नाही. परत मी दुसऱ्या दिवशी जेव्हा उठलो तेव्हा आय वॉज विथ अ डिफरंट एनर्जी ऑल टुगेदर आणि मग देर वॉज नो लुकिंग बॅक मला वाटतं परत. आणि मग त्याच्यानंतर मी बरंच उत्तम काम केलं मागच्या वर्षीपासून. आता यावर्षी पण उत्तम सिनेमे मी केले आहेत जे येतील लवकरच. उत्तम अभिनेत्रींना मी लावण्या शिकवल्या आहेत, त्या तुम्हाला लवकरच कळणार आहे. सो वेट फॉर इट. सो या तो क्षण होता मला वाटतं जेव्हा असं वाटलेलं, पण नाव आय एम अप फॉर इट. झुकेगा नहीं साला. तुझ्या उत्तरामध्ये आणि विचारांमध्येच खूप ताकद आहे आणि मला वाटतं आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचत राहील. आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. जसं की तू आता पाहिलंस, मस्त किंगफिश खाल्लास, चणक आहे इथे, प्रॉन्स आहेत, चिकन आहे, काय नाही आहे. जशा वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या चवी असतात तसे वेगवेगळ्या स्वभावांची माणसं आपल्या आजूबाजूला असतात. तर तुझ्या आयुष्यातले तुझ्या जवळची काही माणसं, त्यांचं मी नाव घेईन आणि ती माणसं कोणत्या पदार्थाशी किंवा कोणत्या चवीशी जुळतात हे तुला सांगायचं आहे. ओके. ऋतुजा जुन्नरकर. कोकम. अशी एकदम अशी म्हणजे कशातही टाकतो ते तो तसा तो एक फ्लेवर, म्हणजे आंबट. मला ती आंबट वरण खूप आवडतं. सो मला वाटतं आंबट वरण मी म्हणेल तिला. सो पुण्याची बेसिकली ती वरण भात आणि त्याच्यात कोकमचा तो तडका आहे थोडासा, तशी आहे ती. बिकॉज बीन अ भरतनाट्यम डान्सर, शी डज लावणी सो ब्युटिफुली. सो मला वाटतं या तुझ्या सॉरी हाय फीवर. येस, आय कॅनॉट फॉरगेट इन माय लाईफ. म्हणजे तो एक शो होता ज्याच्यात तिने स्वतःला डिस्कवर केलं की शी कॅन डू दिस, आय फील. आणि ना म्हणजे आता हे फार पर्सनल आहे, पण तुला आम्ही बऱ्याच आर्टिस्ट बरोबर पेअर पाहिलेली आहे, पण ऋतुजा बरोबरची जी पेअर कमाल, अफलातून एनर्जी आणि गुरु शिष्याची जी काही जोडी होती ती मला वाटतं आज तिच्या लहानपणापासून माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे तिला माहिती आहे की माझं अंग कसं वळतं. सो ती मला तसंच कॉपी करते आणि त्याच्यापेक्षा जास्त तिला ठहराव कळलाय आता. सो तो ठहराव जो मी नेहमी अभिनेत्रींना पण सांगत असतो किंवा डान्सरला सांगत असतो की यार ना थोडासा बहुत फास्ट करून याच्यात थांबून आपण असं बसतो आणि फक्त एक आयब्रो, दॅट इज फन यार. ते खूप मिस करतो मी आजकाल ॲक्टर्समध्ये. म्हणजे सगळे नुसतं नाचतात, नुसतं असं असं हात वर इकडे तिकडे चाललंय, पण अचानक असं थांबून असं फक्त बघितलं आणि यु नो लाजणं विसरल्यात मुली. सो प्लीज लाजायला परत शिका. म्हणजे मी असं म्हणते शिकवताना मी असं बोलतो, ही लाईन आहे माझी की गर्ल्स आता आपल्याला ते करायचं आहे जे आपण आयुष्यात कधीच करत नाही. म्हणजे काय, लाजायचं आहे. सो पण ते ओ येस, कारण नाहीच होत ना यार. आता कुठे आताच्या मुली त्या अशा बसतात आणि अशा नाही ना, आता त्या अशाच आहेत ना डायरेक्ट. मला लाजणंच नाही.
हे पुढचं नाव घेईन, क्रांती रेडकर. ओ, क्रांती रेडकर इज रसगुल्ला. या, शी इज व्हेरी स्वीट, म्हणजे इन हर ओन वे. आणि ती रसगुल्ल्यासारखीच आहे, म्हणजे ती बोलते पण असं वाटतं रसगुल्ला तिच्या तोंडात आहे. सो सॉरी क्रांती, बट आय लव्ह हर. म्हणजे आय टेल यू, ढोलकीच्या तालावर आम्ही एकत्र असायचो. सो ती म्हणजे ती मला आशच बोलते. आशू, मला सगळे आशू बोलतात त्यांच्याकडून, पण ती मला ॲश ती मला, मग ती बोलताना पाहिजे ॲश व्हॉट युल हॅव टुडे. तिला बघितलं की असं गोड गोड आणि ती तशीच आहे. इव्हन तू तिचे रील्स पण बघ. सो इट स्टार्ट विथ अ व्हेरी स्वीट टोन, की कसं आहे ना मंडळी. सो आय लव्ह हर, म्हणजे रसगुल्ला. या. संजय लीला भन्साली. नाही ग, संजय सर इज ॲक्च्युली नारळ. म्हणजे पदार्थ नाही आहे ते, पण म्हणजे नारळ, पण पदार्थ मी जर म्हणेल ना, सो ही इज ऑल्सो काय म्हणतो आपण त्याला, मिठी दाल, जी गुजरातींची आहे, की नो ज्याच्यामध्ये ते दाणे लागतात बस हे खाताना, त्याचे दाणे, आणि त्याची एक मजा येते. त्यांच्या सिनेमांमध्ये किंवा त्यांच्यावर काम करताना ते कळतं की छोटी छोटी चीजों का डिटेलिंग, ते डिटेल जे करतात ना, म्हणजे प्रॉपर्टीज बरोबर किंवा ते, तर मला वाटतं वो मीठी दाल है और नारळ पण आहे. मला वाटतं ते खूप लोक म्हणतात की ते खूप स्ट्रिक्ट आहे, ते खूप शिव्या घालतात, पण बघ मला असं वाटतं की ज्या माणसाचा पैसा लागलाय आणि जर तुम्ही टाइमपास करताय तर तो का नाही शिव्या घालणार. सो दॅट इज साहजिक. म्हणजे आपण बघ आता इथे आपण करतोय, आपण त्यांचा वेळ खातोय, थोड्या वेळानंतर शिव्या घालतील आपल्या, नाही घालणार, पण असं की एव्हरीवन हॅज देअर ओन टाइम. मला एक गोष्ट फार आवडली आशिष, की जे काही खरं बोलायचं सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये ते तू सोडलेलं नाही. मला फिल्टर नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आय एम माझ्याकडे असं फिल्टर नाही माझ्यामध्ये. पुढचं नाव तुझ्या अतिशय जवळचं असं, सरोज खान. ओ, सरोजजी मला वाटतं शीरकुरमा, या, जो बहुत रेयर ओकेजन पे मिलता है, बट जब मिल जाए तो यू नो इट हैज़ दैट, सब है उसमें, मतलब यू नो त्याच्यात ती अशी भाजून टाकलेली शेवई आहे, त्याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, त्याच्यात ते लिक्विड फॉर्म आहे ज्याच्यात सगळ्यात कुठल्याही फॉर्ममध्ये टाकतो ते सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यांची कोरिओग्राफी तशी आहे. सो आय फील आय मिस यू सरोजी. पुढचं नाव तुझी आई. ओ, मम्मी. मम्मी इज मेथीची भाजी. वाई. सो ती दिसते कडू, ती बोलते पण खूप कडू अजून पण, म्हणजे कडू म्हणजे ती टॉन्टवाली आहे, पण मला ती जाम आवडते. म्हणजे वन ऑफ द माय फेवरेट व्हेजिटेबल टू ईट इज मेथी, कारण की आमच्याकडे ती पद्धत आहे, ती दाण्यांचा कूट टाकते त्याच्यात. सो शेंगदाण्यांचा कूट टाकते, सो त्याच्यामध्ये ती कडू लागत नाही, पण ती चविष्ट आहे, ती पौष्टिक आहे. आता मी बोलणार होते. येस, ती पौष्टिक आहे आणि ती लाईफला खूप इम्पॉर्टंट, तुमच्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येकाचीच आई, म्हणजे माझी तर आहेत, सगळ्यांच्याच मदर्स आर लाईक यू नो देअर, म्हणजे थँक्स टू ऑल द मदर्स आउट देअर. आणि माझी आई खरंच माझ्यासाठी, म्हणजे मी आज जे काय आहे डान्समध्ये, जसं मी आहे ते सगळं, कारण की लहानपणापासून जेवण म्हणू नको, साफसफाई म्हणू नको, भक्ती म्हणू नको, मी सगळं तिच्याबरोबर केलं आहे. म्हणजे आजही मी घरी जर गेलो, म्हणजे मी आता गोरेगावला असतो, मम्मी बाबा कल्याणला असतात, तरीही आमच्याकडे तो रूल आहे की सकाळचं झाडू आणि लादी पुसणं हे माझ्या हातात असतं, मग दुपारच्या भांड्या ती करणार, म्हणजे असं आहे. म्हणजे आहे आमच्याकडे सगळं, पण आमच्याकडे तो रूल आहे की एव्हरीवन शुड डू देअर ओन वर्क. त्याच्यामुळे कदाचित मी एकटा राहतो तरी मला सगळं शिस्त आहे. येस, आणि मला तो मेजर तिच्यामुळे OCD इश्यू आहे. म्हणजे अगदीच माझी क्लीनलीनेस बाबा खूप, म्हणजे मी घरात गेलो की माझा असा पॉट हा मी बघणार आणि मग अच्छा इकडे ती सवय. सो या, म्हणजे मला वाटतं ती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आई, आणि मेथीची भाजी माझ्यासाठी खूप महत्त्वाची. सो येस, मम्मी. आशिष, मला हे उत्तर फार आवडलं. नाही, खरंच जेन्युइनली. या, म्हणजे आय डोंट नो, आय लव्ह हर. आणि तिला माहिती आहे, माझा उपवास असला ना, माझी संकष्टी असते दर महिन्याची, किंवा इन जनरल कोणता उपवास असता, तर संध्याकाळी आमच्याकडे मेथीची भाजीच बनणार असतेच ती. पुढचं नाव अमृता खानविलकर. अमृता खानविलकर. अमृता खानविलकर में ना क्या डिश का नाम दूँ, आय गेस म्हणजे खूप आहे माझ्या डोक्यात, पण मी काय बोलू. अमू प्लीज सॉरी, मला माफ कर, मी काय चुकीचं बोलू.
तिचं लगेच फोन येईल मला ऐकू नये. पण मला वाटतं अमृतामध्ये पण तेच आहे की ती जेवढी तिखट आहे तेवढ्याच प्रमाणात ती स्वीटसुद्धा आहे. ती खूप लोकांना तिखट बाजू तिची माहिती आहे, स्वीट बाजू माहीत नाही आहे. सो असं कोणतं पदार्थ आहे तुम्हाला असं वाटतं जे तिखट आहे आणि स्वीट आहे ते तुम्हीच कमेंटमधून तुम्हीच कमेंटमध्ये मला सांगा. हो म्हणजे तसं नाही, म्हणजे शी इज व्हेरी स्पायसी ॲट टाईम बट शी इज व्हेरी स्वीट ऑल्सो. म्हणजे ती जर तुला आपलं म्हणते तर मग ती जगाशी लढू शकते. म्हणजे हे मला सांगायला अजिबात वाटत नाही वाईट किंवा काही. चंद्रमुखीमध्ये मी कदाचित कोरिओग्राफर म्हणून नसतो. अमृता खानविलकर भांडली की आशिष पाटीलनी हे गाणं केलंच पाहिजे आणि खूप विरोध हे ते झाले सगळं. माझ्याकडून डान्स व्हिडिओ मागवले गेले, मी डान्स परफॉर्म करून व्हिडिओ पाठवले, त्याचे 2-3 व्हर्जन्स पाठवले, तरी नाही झालं. पण शी टुक हर स्टेप की नाही आशिष नहीं होगा तो मैं ये डान्स मैं नहीं कर, ये गाना मैं नहीं करू सकती. कारण तिला माहीत आहे कदाचित तिची आणि माझी जी बॉन्डिंग आहे त्या केमिस्ट्री जी आमची आहे ती मला माहीत आहे तिला पण. सो येस, थँक्यू वन्स अगेन अमृता. पण येस हे खरं आहे. पण म्हणजे बाई ग नसतं जर अमृता नसती असं मला वाटतं. सो मला वाटतं ते दॅट स्वीट अँड दॅट आय हॅव डिस्कवर्ड. आणि मला वाटतं आम्ही दोघांना रियालिटीचा प्रोडक्ट आहोत. ती पण एका रियालिटी शोमधून आली, मी पण एका रियालिटी शोमधून आलो आहे. आणि आम्ही तेव्हापासून एकमेकांना बघतोय, आम्ही एकमेकांचा प्रवास बघतोय. जशी ती एकट्याने लढते तसं आम्ही पण एकट्याने लढतो. आणि आम्ही कुठेतरी दरवेळेस ना कुठल्या तरी मिडवेमध्ये आम्ही येऊन भेटतो नेहमी आणि आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं. पण तिनेही तुझ्यासाठी खिंड लढवली कारण तिला माहिती होतं की तू मिळालेल्या संधीचं सोनं करणार. येस. आणि मला वाटतं त्याच्यामुळे कदाचित तिने ते उपलब्ध करून दिलं माझ्यासाठी. आणि इव्हन तिने तिचं अमृत कलाचं जेव्हा पहिलं गाणं केलं होतं गणपतीचं जे राहुल देशपांडेंच्या आवाजात आहे, सो ते सुद्धा पहिल्यांदाच तिने ते गाणं प्रोड्यूस केलं जे संजय मेमाजी ते मी कोरियोग्राफ. येस. सो तेव्हा पण तिचा मला की मैं पहले बार कुछ तो कर रही हूँ तो मुझे लगता है तू केलं पाहिजे. सो मला वाटतं ते आमचं बॉन्डिंग आहे कुठेतरी. मी म्हणेन विश्वास आहे खूप. म्हणजे आता पण आम्ही जेव्हा तिने पहिला म्युझिकल केला वर्ल्ड ऑफ स्त्री, सो मला पहिला फोन आला की आशिष वर्ल्ड ऑफ स्त्री ग्रँड्युअर होतं ते. येस. सो ते तिचं होतं की तू करेगा क्या. म्हटलं ऑफकोर्स मी करणार, का नाही करणार. आणि ते मग तिचा तो हट्ट होता की तुला पण परफॉर्म करायचं आहे. मला ती म्हटलं मला कोरिओग्राफ करायचं आहे फक्त. मी म्हटलं की हां कोरिओग्राफ नाही तू परफॉर्म पण कर. सो येस मला वाटतं की वो है जो जिसको उसका मीठा बाजू पता है उनको पता है, जिनको नहीं पता है उनको वो तीखी पता है. और वो है. मला वाटतं जगासाठी तसं राहावं लागतं. सो वो वो मीठी और तीखी वाली डिश है. आप बताइए कमेंट्स में प्लीज. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटला जाऊन सांगा की ती कोणती डिश आहे. आम्ही उत्तम ह्या कमेंटला बक्षीस देऊ. बिग फिश मध्ये आम्ही तुम्हाला जेवायला घेऊन येऊ. नाही हे मीच ठरवलंय. आशिष कमाल. मीच ठरवलं. पुढचं नाव पूजा सावंत. पूजा सावंत इज काय म्हणतो आपण त्याला, तोंडावर ती भाजी. आता मी तर गेस नाही करू शकत. हां म्हणजे पूजाचं कॅरेक्टर मी तो सांगतो. पूजा इज म्हणजे पूजा अँड वी कम फ्रॉम द सेम बॅकग्राऊंड. इंटर कॉलेज कॉम्पिटिशन नंतर पूजा श्रावण क्वीन झाली आणि मी एकापेक्षा एक मध्ये आलो. अँड दॅट आणि आम्ही दोघं बर्थडे सेम शेअर करतो. 25 जानेवारी 1988 इज आवर बर्थडे. सो वी शेअर द सेम बर्थडे. आम्ही एकमेकांना नेहमी फोन करतो रात्री 12 वाजता हॅपी बर्थडे टू अस. सो पण मला वाटतं शी इज वन ऑफ द जेन्युन अँड स्वीट पर्सन आय हॅव नोन सिन्स सो मेनी इयर्स. सो मला वाटतं कुठली तरी स्वीट डिशच मी तिला नाव देईन. मला वाटतं ती येस ते मूंग दाल का हलवा. ओके ज्याच्यामध्ये या आय एम व्हेरी प्रिसाइज राईट नाव की मूंग दाल का हलवा ज्याच्यामध्ये ना तुम्हाला खाताना तो गोडवा पण आहे आणि ते पण ते रव्यासारखं असतं, ते दाणे लागतात ज्याच्यामध्ये ते असं त्याच्या उसमें वो क्रिस्पनेस भी है बिकॉज शी इज टॉल अँड शी इज दॅट पर्सनॅलिटी. हां यार म्हणजे ती डास्की. आय एम इमॅजिन दॅट कलर अँड शी इज प्राऊड ऑफ इट आणि अँड हाव अँड शी इज हाव. आणि मला त्याच्यामुळे कदाचित ती येस शी इज व्हेरी स्वीट. म्हणजे पुढचं नाव सुकन्या काळन. सुकन्या काळन इज मिरचीचा ठेचा. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं म्हणजे ती म्हणजे शी इज व्हेरी स्पायसी. म्हणजे ती कोणी जर ते म्हणतात ना जसं ठेचा कसं आपण तोंडात असाच टाकला विदाऊट भाकर तसा आहे. तर तिच्या नादी जर कोणी लागलं ना तर मग तो कर्मानी मेला.
तसं वाला ती गोष्ट आहे. करम कर फलकी आशा मत कर तसं वाला. पण ती म्हणजे शी इज व्हेरी स्पायसी अँड शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. त्याचं मला वाटतं मिरची म्हणून तिला ठेचा आहे ना सुकन्या. आय फील यू. पुढचं नाव तुझ्यासाठी थोडंसं सरप्राइझिंग आहे. हा काय? सुनंदा राव. ओ हाव सुनंदा राव. पहिलं म्हणजे आम्हाला सांग सुनंदा राव आहेत कोण? माझ्या टीचर. येस. हाऊ कुड यू नो दॅट? थँक्स टू आवर रिसर्च टीम. माय गॉड. सुनंदा राव. तुझ्या चेहऱ्यावरचे लिटरली एक्सप्रेशन बदल. या मी सेकंडला असताना माझ्या माझ्या डोळ्यात पाणी येईल आता. आय ग सेकंडला असताना ओ गॉड. सो शी वॉज द वन हू यूज टू ऑलवेज पुश मी फॉर डान्स. आणि घरून पैसे नाही मिळायचे कॉस्ट्युमसाठी. सो शी यूज टू पे फॉर मी. आणि या म्हणजे हाऊ स्वीट थँक्यू. नाही म्हणजे सुनंदा मिस हॅज स्कूलमध्ये मी जेवढे पण डान्सेस केले आहेत किंवा स्कूलमध्ये मी जे काही मी फेमस होतो डान्स आर्टमधून किंवा कल्चर टीममधून तर शी वॉज द पर्सन. अँड अजूनही मी त्यांना भेटतो तर म्हणजे आपसूक माझे पाय जमिनीवर जातात. कारण की मला वाटतं की ते म्हणतात ना आई बरोबर ऑफकोर्स द टीचर्स आर युअर वेल विशर्स आर फ्रेंड्स आणि दे अंडरस्टँड यू. अँड त्यांना माहीत नाही ती एकमेव टीचर अशी होती अख्ख्या शाळेत जिला माहीत होतं की ये डान्सरी बनेगा. ते तेव्हापासून बोलायच्या की ए अभ्यास काय करून फायदा आहे तुझा पाटील डान्सच करतो. म्हणजे ते तेव्हा शी वॉज शो लाईक दॅट. शी वॉज लाईक दॅट. आणि ती अजूनही तशीच आहे. म्हणजे अजून पण माझा कोणता परफॉर्मन्स राहिला बरा नसला रे पण ते थोडंसं जरा बघ काहीतरी असं म्हणजे शी इज लाईक दॅट. सो अजून पण सो या म्हणजे आणि त्या कल्याणलाच राहतात अजून पण. आणि कधी आमची भेट झाली की त्यांच्या मंडळाचा नेहमी गणपती असतो तिथे मी जातो नेहमी. सो तेव्हा आमची भेट होते. आता म्हणजे कमी झाली पण येस थँक्यू सो मच. इट इज म्हणजे किती मला असं फ्लॅशेस झाले. म्हणजे मला माझा मी हाय कोळी परफॉर्मन्स आठवला. सेकंड स्टँडर्डला मी सेंटरला उभं मी हाय कोळी असं वल्लगून मी असं करतोय फक्त. तो फोटो आहे माझ्याकडे अजून पण. इट्स व्हेरी येस प्लीज. आहे माझ्याकडे आहे तो आहे. म्हणजे आधी मी इंट्रोडक्शन देतो माईकवरती येऊन की व्हॉट इज कोली डान्स ऑल अबाउट. कारण एवढा माझ्यात कॉन्फिडन्स ना लहानपणी पण की कोली डान्स इज ऑल अबाउट द फिशरमॅन वगैरे. हा आणि म्हणून मला मासे आवडतात मग तेव्हापासून. सो एवढा माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे पहिल्यापासून. हळूहळू आज संजनाला बोलायला अरे मी नेमका घोड घेतला होता पाण्याचा. पण या म्हणजे मला ते इंट्रोडक्शन होतं आणि मग नंतर सगळे मुलं मुली येतात असं ते होतं. सो तो फोटो आहे. म्हणजे तू बिलीव कर ना टीचर्स मला ओरडायच्या की अरे आप उसको क्यों बार बार डान्स में डालती हो सोलो डान्स में डालती हो. अरे वो डान्सर ही बनेगा देखो तुम लोग. एवढं म्हणजे ते नाचेगाई. आणि मग ते मला असं आठवायचं नाही. मग मला कधी प्रॉब्लेम असायचा ना काही मॅम ते मला सोलो कॉम्पिटिशनला मला धोतर पाहिजे आणि मम्मीनं पैसे देत नाही आहे. कुठे किती बोललेत मला ते आधी 100-200 रुपये यायचे ना भाड्याचे कपडे मिळायचे आपल्या. तर मग ते शी यूज टू हेल्प. मग किंवा घरूनच एखादी ज्वेलरी आणून द्यायची मला. ऐक ना हे पण घाल याच्यावर छान दिसेल वगैरे असं ती होती. किती महत्वाचं. या मला वाटतं शी वॉज वन टू शेप मी ॲज अन आर्टिस्ट ऑल्सो आय गेस. थँक्यू. पुढचं नाव आहे सोनाली कुलकर्णी. अप्सरावाली. येस. सोनाली कुलकर्णी डिश म्हणते ना तू डिश म्हणून. हो डिश सर्व काही चालेल. सोनाली इज काय म्हणू आपण त्याला कैरी. त्याच्यावरती असं आपण छान मीठ लावतो आणि मसाला लावतो आणि मग ती खाल्ल्यावरती जी चव येते म्हणजे एक वेगळी. म्हणजे देर आर 2 टाईप्स ऑफ कैरी असतो. एक आंबटवाली असते एक खोबरा कैरी असते मला वाटतं. खोबरा म्हणजे खोबरा थोडीशी गोडसर लागते आणि मग त्याच्यावरती तुम्ही म्हणजे पेरूसारखी लागते ती बेसिकली. सो पेरूवर तू मीठ लावून कसं खाशील तशी ती लागते. सो मला वाटतं की कैरीचा कुठलाही प्रकार जर असेल ना तर कारण की शी हॅज दॅट कम्प्लीट मिक्सचर ऑफ आंबट तिखट आणि ते सॉल्टीनेस. ते म्हणतात ना की नमक अगर सही हो उस चीज़ पे तो वो उसको वो नमक वाला चीज़ बराबर पता है. आणि मला वाटतं की इवन हर फिजिक इज लाईक दॅट यु नो शी हॅज अ व्हेरी ब्युटिफुल फिजिक. मी तिला नेहमी म्हणतो हे म्हणजे जेव्हा तिला आम्ही बेली डान्स केला होता एकदा एका अवॉर्ड फंक्शनला तेव्हा मी तिला म्हटलं होतं की प्लीज यूज दिस लेट्स यूज दिस. कारण की नाही केलं आपण खूप वर्ष झाले असेल मराठीमध्ये काही. सो मला वाटतं या शी इज समथिंग लाईक दॅट जिसमें एक प्रॉपर नमक है.
नंतरचं नाव आहे तुझ्या फार जवळचं आता काय? भार्गवी चिरमुले. भार्गवी चिरमुळे. पुरणाची पोळी त्याच्यावर टाकलेलं तूप. परफेक्ट. ती अशीच आहे, म्हणजे ती मला हवीशी वाटते, पण फक्त फेस्टिवल्सला हवीशी वाटते ती मला. शेट, यू आर विथ नो फिल्टर मॅन. ओ माय गॉड. तसं नाही, मी तसं नाही म्हणणार, पण पुरणपोळीला खूप महत्व आहे. Yes. कारण की मला वाटतं प्रत्येक सणांमध्ये त्याला एक वेगळा मान आहे. सो भार्गवी ताईचं कसं ना, शी इज व्हेरी स्वीट अँड शी, म्हणजे ती प्रॉपर ती साजूक मला तिची इमेज, म्हणजे मला एकदा कोणीतरी सांगितलेलं अवॉर्ड फंक्शनला की अरे आपल्याला आयटम सॉन्ग करायचं आणि भार्गवीची, म्हटलं का, म्हटलं भार्गवी चिरमुले हॅज टू डू ओपनिंग गणपती वंदना. मी तिला हे सांगितलं की तुला आयटम सॉन्ग दिलं, मग करू दे ना पाटील मला. म्हटलं नाही, कसं वाटेल ते आयटम सॉन्ग केलेलं तू, मला नाही वाटेल तू असं केलेलं. आपलं असं बरं, आपलं असं नाही करावं आपण. तर खूप चिडली होती माझ्यावरती, तू नको ठरवू. म्हटलं मी सर, मग माझं असं वाटतं की भार्गवी ताई तसं डोंट टेक इन अ डिफरंट वे, बट पुरणपोळी कारण की ती हवीशी पण वाटते, पण येस नॉट एव्हरीवन, प्रत्येकाला ती पचू शकत नाही. करेक्ट. सो ती ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे ती कशी आहे, आणि शी इज व्हेरी स्वीट, आणि आय नो देर आर लॉट ऑफ थिंग्स बट आय लव्ह हर, शी नोज दॅट. आणि किती वर्षापासून म्हणजे आम्ही एकमेकांबरोबर कामं केली, म्हणजे असे बरेच अवॉर्ड फंक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये मी तिला कोरिओग्राफ केलं आहे, आणि ती पण एक अशी कलाकार आहे जी मला वाटतं जे तू तिला देणार ती तेच परफॉर्म करते. सो येस, तू पुरणपोळीसारखी आहेस, आणि मला जाणून घ्यायचं की तू मला काय नाव दिलं आहे. भार्गवी चिरमुले आहे ना, त्या पण आल्या होत्या ना तुमच्या शो मध्ये. हो, आल्या होत्या, आणि त्यांनी तुमची फार फार आठवण काढली. तुझ्या फार मध्ये खूपच फार होतं. ते तुला एपिसोड बघितल्यावर कळेल. येस, नक्कीच. पण मजा आली, ह्या सेगमेंटला खूप मजा आली. येस, आणि हे आमची जबाबदारी असेल की ज्याला त्याला ही व्हिडिओ जाईल की बघा, गॉड, म्हणजे असं आहे. चांगलं बोललोय ना. होय. पण गाईज एव्हरीवन नोज दे, अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे ज्यांनी माझ्यावर काम केले. आय डोंट हॅव फिल्टर्स. सो मी जे बोलतो ते मी असंच बोलतोय. देर इज नथिंग की खूप विचार करून मी बोललोय की अच्छा ही अशी आहे, असं काही नाही. बघ, प्रेम करणारी माणसं असतात ना, ती संपूर्णपणे आपल्याला एक्सेप्ट करतात जसे आपण आहोत तसे. येस, तुला माहितीये माझ्या त्या शिट्टी वाजलीच्या शो पासून ते असं झालंय सगळे की अरे अभी दुनिया को पता चलेगा सच्ची आशिष क्या है, असं झालंय. कारण की आतापर्यंत कसं डान्स रियालिटीमध्ये मी असंच ना माईक घेऊन फक्त हा येस सर, हो सर, हो सर, म्हणजे पण आता भेटूया. सो या आय फील एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, आणि माझ्यामध्ये पण ते मिश्किल आहे. सो येस, सॉरी जर कोणाला राग आला असेल तर, अँड जर कोणाला वाईट वाटलं असेल तर प्लीज मला संपर्क साधू नका परत. नाही, पण या एव्हरीवन नोज आय लव्ह देम अ लॉट. इट इज जस्ट दॅट इट वॉज अ गेम गाइज. त्यांनी ते ऑलरेडी समजून घेतलंय. ये जो भी आपने सुना या देखा, इससे सच्ची घटना से काय म्हणतात त्याला काही संबंध काही संबंध ताळमेळाचं नाही. क्या बात आहे, मजा आली. आशिष, आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे के रायता फेल गया. अच्छा, ओके. ह्या सेगमेंटमध्ये मी तुला 2 ऑप्शन देईन, काहीच नाही, तुला एक निवडायचंय, बस. दॅट्स इट, सिम्पल. ओके. तू थोडी मस्तानी खा आणि मला ह्या प्रश्नांची उत्तरं दे. ओके. लावणी की बॉली लावणी? लावणी. कोरिओग्राफी की स्वतः परफॉर्म करणे? कोरिओग्राफ करून स्वतः परफॉर्म करणं. अरे म्हणलं वाटलं हो, नोबडी कॅन कोरिओग्राफ ऑन मी. म्हणजे मला कोणी असं कळलं ना मी कोणतरी माझ्या कोरिओग्राफ करतोय, त्यांना मी आधीच फोन करतो, तुम्ही जेव्हा पण ऍक्सेप्ट कराल मला आधी बोलवा. अच्छा, मी पण कोरिओग्राफ करेल तुम्ही. कारण बिकॉज ते कोरिओग्राफर असल्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी वेगळं निघेल. बाई ग की नजरिया की मारी? बाई ग. अमृता खानविलकर की ऋतुजा? हे खूप हे हवंच होतं मला की ही रिएक्शन. आता पाडलं तिचा. पाटील, विचार करा, दुखू नका कोणाला. म्हणजे बघा आता तुम्ही काय म्हणताय. मला खूप मजा येते. आय एम एन्जॉईंग दिस सेगमेंट. मला असं का वाटतंय माझं जीभ खूप हे जड झाली खाऊन मला ते आन्सर देता येणार नाही. पण कान लागलेत बरं का सगळ्यांचे. हा चांगला प्रश्न नाहीये. अरे
रिसर्च टीमला आमचे डाऊट नाही करायचा, क्वेश्चन तर करायचाच नाही. चलो चलो, एक उत्तर हवंय. अमृता खानविलकर की ऋतुजा? तिने फोन असा ऑलमोस्ट डायल करत असतील दोघी. नाही, आय कॅन आन्सर दिस. तू आय नाही कांट. have to? आय No, कांट. Ashif. ते असं आहे की तुमच्या 2 डोळ्यातून तुला कोणता एक डोळा आवडतो? तुमच्या 2 कानामधून तुम्हाला कोणता एक कान आवडतं ऐकायला? तुमच्या नाकाच्या 2 होलातून कोणतं एक नाकातलं होल तुमचा श्वास घेत आहे? बरं पुढे जाऊ नका, मला खाली जावं लागलं आता. त्याच्यापेक्षा मी फक्त कमरेच्या वरचे जोक सांगतोय. नाही, मला याच्यावर काहीच नाही बोलायचं. थैंक यू सो मच. सो दोनों मेरे 2 नैन हैं जिन्हें मतलब जिनसे हम देखते हैं. तुला माहिती, तू मगाशी बोलला होतास की हार्डवर्किंग प्रत्येक जण असं, स्मार्ट वर्क इज इम्पॉर्टंट. त्याचा आता मला अनुभव आलाय, Yes. अनुभूती आली मला त्याची. क्या बात आहे, क्या बात आहे. रायता फेल गया. हा हा. बहुत अच्छे से. पण तुला माहिती आहे हा. तुमच्या हा सेगमेंट मला जाम आवडलाय. हा मला खूपच. म्हणजे मी एवढे सध्या पॉडकास्ट केले, एवढे इंटरव्ह्यूज केले, असं काही सेगमेंट कधीच झालं नाही माझ्याबरोबर, वाव. कधीच नाही. सो थँक्यू सो मच. थँक्स टू द टीम अँड एव्हरीबडी. कारण मला असं वाटतं की रेग्युलर आम्ही तेच बोलत असतो किंवा स्टोरीज बोलतो ते, पण दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि असं काहीतरी नवीन नवीन मला वाटतं हे लोकांसाठी खूप नवीन आहे. आणि ह्याची छोटीशी रील बनवा. ॲक्टर्सचं जे आम्ही पदार्थ केले ती व्हायरल होईल. चॅलेंज 1 मिलियन एका तासात. मजा आली, मजा आली, मजा आली सेगमेंटला. चला वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. अजून आहे? हो, लास्ट सेगमेंट आहे. सिप द ट्रूथ. येस. तर मी तुला एखादी कंडिशन सांगणार, ती जर सिच्युएशन किंवा त्यावर जर तुझं हो असं उत्तर असेल तर तुला सिप घ्यायचंय, नाही असं उत्तर असेल तर सिप नाही घ्यायचं. आणि मे बी असेल तर? मे बी असेल तर मग मी मग मस्तानी तू खाणार. तुझं तर छान समोर कैरीचं पन्हा आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला Yes. एनर्जी आणि छान रिफ्रेशिंग काहीतरी प्यावंसं वाटतं, तर मग कैरीचं पन्हा बेस्ट आहे. ओके, आता आपण आपल्या सिगमेंटला सुरुवात करूया. ओके. ऑन द स्पॉट स्वतः कोरिओग्राफ केलेल्या स्टेप्स कधी विसरलायस का? रिअली? आय थॉट टू नाही. ओ शिट. ओ सो खुलासा पुरे दुनिया के लिए. रियालिटी शोजमध्ये लोकांनी मला स्टँडिंग ओवेशन दिले होय, जजेसनी पण होय, प्रत्येक परफॉर्मन्सला बऱ्यापैकी, ऋतुजा आणि माझ्या पण ना. करेक्ट. असा एक परफॉर्मन्स ना जिथे मी एक 8 काउंटची स्टेप विसरलो नाहीये, पण कोणाच्या बापाला कळलंय नाही. कारण की It's me. माझा चेहरा इतका बोलत असतो की मी कुठेतरी वावरतो आणि अचानक त्या स्टेपला परत त्या साईडला आलोय. आणि ऋतुजा लिटरली एकदा तर ऋतुजा सर्च करत होती की हा गेला कुठे आहे, ती अशी बघते आणि मी नंतर ह्या साईडला आलोय. आणि तिला मी नेहमीच सांगतो नाचताना, मी कोणाला हिचे माझ्या नाचत असतात की मला बघून नका, तुम्ही तुमचं नाचा, मी बरोबर त्या मोमेंटला तिथे पोहोचणार. सो असं होतं, म्हणजे होतं यार, कम ऑन, आय एम ऑल्सो ह्युमन. होतं ते. होय. येस. पण किती तू स्मार्ट आहेस बघ. आहे. फेस. मग पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, प्रगती पुस्तकावर कधी खोटी सही केली आहेस का? नाही, कारण माझं प्रगती पुस्तक खूप उत्तम होतं. होय. 91% होते मला 10th ला. ओ माय गॉड. म्हणजे आय एम व्हेरी स्टुडियस इन दॅट वे. हो, मग BSc मला स्वतःच बोलू नाही शकत. BSc कम्प्युटर सायन्स केलंय मी, त्याच्यामुळे मला वाटतं की अभ्यास खूप मला आवडायचा अभ्यास करायला, म्हणजे खूपच. मी सकाळी, मला अजून आठवते, पहाटे मी 2:30-3 वाजता उठायचा अभ्यासाला. मला रात्रीचा अभ्यास नाही होत, मी पहाटे करायचो, मग शाळेत जायचो आणि मग एक्झाम्स द्यायचो, असं होतं ते. सो 10वीला पण सकाळचा पेपर असतो आपला, 11ला टाईम असायचा, तर सकाळी अभ्यास करून मग मी पेपराला जायचो. या आता एवढे शोज करतोस, हॉटेलवर स्टेज होतात, तिथल्या काही गोष्टी तू ना मी घेऊन जातो सगळं. मग तेच म्हटलं, मी स्वतः घेऊन जातो. अच्छा, मी कदाचित देऊन येतो त्यांना, मी विसरतो. टॉवेल, शॅम्पूज हे मी विसरतो, मी सगळं घेऊन जातो. माझं एक प्रॉपर किट आहे की नाही, मेरे को मेरी ही चीजें चाहिए. जसं मी म्हटलं ना, तुला OCDs आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे मी असं बॅगमध्ये माझे वेगळे पाउचेस असतात, मेडिसिन, क्रीम्स, मेकअप, टॉयलेटरीज, हे सगळं वेगवेगळं असतं. मला खूप अनइझी होतं. आणि समजा मी जर विसरलो तर मी दुकानात जाऊन ते विकत घेऊन येणार, पण मी तिकडचं नाही वापरणार, असं आहे. मग किती ते 5 स्टार असो. हो, म्हणजे या ओके. ब्रश तर मी कधीच नाही वापरलाय कुठेही. दॅट इज आय डोंट नो. सो नाही, कधी नाही. ओके. मला सांग, स्ट्रिक्ट डाएट सुरू असताना कधी चीट केलंयस का? खूप वेळा. हो.
स्वीट, आय हॅव अ मेजर स्वीट टूथ. हो का? मेजर. लास्ट टाइम मी काहीतरी फोटोशूट कमी केलं होतं, हम्म. पण माझ्या ट्रेनरला न सांगता मी रसमलाई, बासुंदी पुरी असं एका दिवशी 2-3 वेळा खाल्लं होतं, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असं. आणि मी त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी असं केलं. मग त्यांनी जी ट्रेनिंग घेतली 1 आठवडा माझी. पण मग चीट इट हॅपन. स्वीट म्हणजे आय हॅव अ स्वीट टूथ. अच्छा. म्हणजे पार्सल. वन मोर प्लीज. नाही हीच पार्सल. पण हे खूप छान आहे. हो, व्हेरी नाईस. द बिग फिश. म्हणजे सगळे मासे हाणल्यावरती असं छान मस्ताने आणि कैरी पण कोणाला प्यायला आवडतं. व्हेरी नाईस. दिस क्या बात व्हेरी टेस्ट. शेवटचा सिप द ट्रूथचा प्रश्न तुला मी देते. खाऊन कधी कुठे पैसे न देता कल्टी खाल्ली आहेस का? नाही. काय डिस्काउंट घेतलाय मी. होय का? पैसे कल्टी कधी नाही. बार्गेनिंग वगैरे? बार्गेनिंग नाही केले. म्हणजे ते माझं एक खूप इंटरेस्टिंग आहे. ते बिल येतं ना, तर बिलमध्येच GST वगैरे सगळं असतं. ते आत्ता त्याला लागलंय. ते सर्व्हिस टॅक्स हा जो प्रकार असतो, येस येस. म्हणजे ते असं म्हणतात ना की इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह यू कॅन टेल देम टू कॅन्सल इट. अँड देन यू कॅन टिप द वेटर और सम, म्हणजे तुम्ही त्या वेटरला टिप देऊ शकता किंवा तसं. तर मी ते खूप करतो. म्हणजे असं बिल आलं की मला तेच वाटतं की मी ह्यांना का देऊ सर्व्हिस टॅक्स. म्हणजे मी ज्यांनी मला सर्व केलं त्यांना, बिकॉज दे वर लुकिंग आफ्टर मी, तर त्यांना आपण टिप केलं पाहिजे. ते मी करतो. आणि डिस्काउंट येस, म्हणजे मला जर कोणी ओळखलं हॉटेलच्या मालकानी, तर मी त्यांच्याशी इतकं छान बोलतो की एक स्वीट डिश लास्टला आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. हा माझा रेकॉर्ड आहे. म्हणजे मम्मी खूप एन्जॉय करते हॉटेलला गेल्यावरती, की मम्मी आधी बघते की हॉटेलवाल्याने ओळखलंय की नाही. मग ती नाव मग ती म्हणतात की नको नको दुसऱ्या हॉटेलला जाऊया चल. नाही पण ओळखतात. आय एम सो फिल्टर विदाउट फिल्टर. पण येस, पण डिस्काउंट ऑफकोर्स आई आस्क फॉर इट की क्या सर आपने पहचाना है अभी, हम आपको इतना ट्रेन करते, थोड़ा सा डिस्काउंट दीजिए. असं होतं. म्हणजे मी किती वेळा शॉपमध्ये जाऊन एका साडीवर एक साडी फ्री घेतली आहे. साड्यांचा विषय. म्हणजे आय डू. साडीत अप्रतिम दिसतोस तू. आय डू टेक ॲडव्हान्टेज ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे ऑफकोर्स यार इतना आम्ही मेहनत की आहे. पण मला वाटतं लोकांना पण ते वाईट वाटत नाही कदाचित. दे हॅव दिस लव्ह टुवर्ड्स. म्हणजे मी मस्तीमध्ये बोलतो, पण ते होतं. म्हणजे तर आता सगळ्या सेगमेंट्समध्ये एवढी छान छान मस्तपैकी मध्ये मध्ये डिप्लोमॅटिक अशी छान थेट अनफिल्टर्ड उत्तरं दिलीस, त्याबद्दल तू यातलं काहीही कधी केव्हाही खाऊ शकतोस. तुला जे हवं ते तू ऑर्डर करू शकतोस आणि एन्जॉय करू शकतोस. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला आमचा हा आजचा कमाल एनर्जेटिक एपिसोड? तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंट्समधून आम्हाला कळवा. आणि पाहत राहा दावते गॉसिप. झेन एंटरटेनमेंट चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. दावते गॉसिपमध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संजना, आणि ही उत्तम मेजवानी दिल्याबद्दल सुद्धा. आणि येस, प्लीज कृपया करून चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि उत्तम असे कॉमेंट्स करा. आणि नेगेटिव्ह कॉमेंट्स तर खूप करा, कारण की नेगेटिव्ह कॉमेंट्स मला खूप जास्त बूस्ट करतं लाईफमध्ये अजून उत्तम कार्य करण्यासाठी. सो आणि जे डिलीट करणाऱ्यांना तू ठेवलेस त्यांना पण काम मिळेल. त्यांना पण काम मिळेल. पण ह्या पेजवरती माझे लोक नसणार आहे, तर तरी तुम्ही टाका. बट वन्स अगेन थँक्यू सो मच मला हे बोलवल्याबद्दल. आणि खूप मजा आली आहे, कारण की वन ऑफ द बेस्ट गॉसिप अँड चॅट अँड अ पॉडकास्ट वी हॅड, आय गेस, मला असं वाटतं. पण थँक्यू सो मच. थँक्यू.